गोकुलपूर नावाचं एक गाव होतं, जिथे लोक खूपच मागासलेले जीवन जगायचे, जिथे प्रत्येक गाव शहरमध्ये बदलत होतं. पण तिथेच कुठल्याच सरकारने गोकुलपूरवर ध्यानच नाही दिलं. न चांगले रस्ते आणि ना तिथे येणारी जाणारी ट्रेन होती तिथे. त्याच गावामध्ये संजय नावाचा एक माणूस राहायचा, ज्याच्या बरोबर त्याची गर्भवती बायको मीना पण राहायची. त्यांच्या गावामध्ये हॉस्पिटल नव्हतं, त्यामुळे संजयला प्रत्येक वेळी मीनाला आपल्या बैलगाडीमध्ये बसवून दुसऱ्या गावी घेऊन जायला लागतं, ज्याने मीनाला खूप जास्त त्रास व्हायचे. मीना, आता तर वेळेबरोबर बैलगाडीत जाणं आणि येणं खूप कठीण झालं आहे. जर एखाद्या ट्रेनची सुविधा झाली असती या गावामध्ये, तर एका गावामधून दुसऱ्या गावी जायचं केवढं सोपं झालं असतं. पण इथली सरकार आपल्या गावाकडे बघत सुद्धा नाही. मी सरकारला ह्या विषयावर खूप सारे पत्र लिहिले, पण सरकारने आजपर्यंत काही उत्तर पाठवलं नाही. आज गावात ह्या विषयाला घेऊन एक बैठक बोलवली आहे. तू आराम कर, मी संध्याकाळपर्यंत परत येऊन जाईल. ना सरकार ढंगचा रास्ता बनवत आहे, ना ट्रेनची सुविधा देऊ शकत आहे. इतके पत्र सरकारला पाठवून पण एक पण उत्तर तिकडनं आलं नाही आहे. त्याच गाववाल्यांच्या मध्ये रमेश नावाचा एक माणूस बसलेला होता, ज्याला गावाचा मुखिया बनायचं होतं. अरे काही गोष्ट नाही मुख्याची, आपण एका गावातून दुसऱ्या गावात बैलांनी पण जाऊ शकतो ना. आपल्याला ट्रेनच्या रस्त्याची काही गरज नाही आहे. नाही, असं नाही मुखियाजी. माझी पत्नी मीना गर्भवती आहे आणि दवाखाना दुसऱ्या गावात आहे, आणि तिकडे जायसाठी आम्हाला पहाडांच्या रस्त्यावरून जावं लागतं. त्यात खूप खतरा आहे आणि सोबत खूप अडचणीचा पण सामना करावा लागतो. तुझी बैलगाडीच खराब असेल म्हणून तुला एवढा त्रास होत आहे. नाही रमेश, संजय बरोबर बोलतोय. गावाच्या लोकांना पहाडाच्या रस्त्यावरून जाताना अडचण होते. हे ऐकून की मुखिया संजयचा साथ देत आहे, रमेशला खूप जास्त राग आला. मग संजय साहेब, हे पण सांगून द्या की त्या रस्त्यापासून आपण निघायचं कसं. आपण सगळ्या गाववाल्यांनी मिळून सरकारला पत्र द्यायला हवं. मग त्यांना आपल्या पत्राचं उत्तर द्यावंच लागणार. पाठवत राहा पत्र. एवढे पत्र तर आधीच पाठवून बसलो आहे, त्यांचं तर काही उत्तर आलं नाही. मला तर वाटतं की सरकार आपल्या पत्रांना रद्दीमध्ये विकून खूप सारे पैसे कमवत आहे. गोष्ट तर ही पण आहे संजय, की एवढे पत्र आपण आधीच पाठवले आहे, त्यांचं आतापर्यंत काही उत्तर नाही आलं. हे ऐकून संजय दुखी झाला. थोड्याच वेळेत सगळेजण आपल्या आपल्या घरी निघून गेले. संजय जेव्हा आपल्या घरी पोचला, तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, ऐकता काय, माझी औषधं संपलेली आहेत. मला आणखीन औषधांची गरज आहे, पण ह्या गावामध्ये कुठं पण हे औषध नाही भेटत. तू आराम कर मीना, मी आत्ता आपली बैलगाडीमधून दुसऱ्या गावात जाऊन औषधं घेऊन येतो. संजय आपल्या बैलगाडीमध्ये बसतो आणि ताबडतोब दुसऱ्या गावासाठी निघून जातो. थोड्याच उशिरानंतर त्याला एक म्हातारा माणूस दिसतो, ज्याच्या हातामध्ये पाईपने बनलेली एक छडी होती. तो म्हातारा माणूस डोंगराच्या रस्त्याने दुसऱ्या गावी जात होता. संजय त्याला बघतो आणि बोलतो, ओ काका, तुम्ही कुठे जात आहात? थांबा, मी तुम्हाला सोडून देतो. इथनं दुसरं गाव खूप दूर आहे. या, मी तुम्हाला सोडून देतो. पण बाळा, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही आहे. अहो, काही गोष्ट नाही काका, तुमच्याकडून मला काहीच नको. या, माझ्या बैलगाडीत बसा. तो म्हातारा माणूस संजयच्या गाडीमध्ये बसतो. म्हातारा माणूस संजयचा उतरलेला चेहरा बघून त्याला विचारायला लागतो, काय झालं बाळा, तुला कुठली चिंता सतवत आहे? आता काय सांगू काका, माझ्या गावात एक खूप मोठी समस्या आहे. आमच्या गावात ना दवाखाने आहे ना कुठली सुविधा. आम्हाला प्रत्येक कामासाठी दुसऱ्या गावाला जावं लागतं, जे खूपच अडचणीचं काम आहे. मी सरकारला ट्रेनसाठी इतके सगळे पत्र लिहिले, पण सरकाराकडून एक पण पत्राचं उत्तर परत आलं नाही. त्यावरून नेहमी एक भीती सतवत राहते की माझी बायको गर्भवती आहे. तिला प्रत्येक महिन्याला दवाखान्यात येणं जाणं करावं लागतं. तिच्यासोबत काही वाईट नाही व्हावं, बस एक ट्रेनची सुविधा गावात व्हावी तर सगळं चांगलं होऊन जाईल.
संजयने सगळी गोष्ट त्या म्हाताऱ्या माणसाला सांगितली. थोड्याच वेळामध्ये ती लोक दुसऱ्या गावी पोचून गेले होते. तिथे पोचून म्हातारा माणूस बोलला, बाळा, माझ्याकडे तुला द्यायला तर काही नाही आहे, पण तू ही माझी पाईपची छडी ठेवून घे. ही कुठली अशी तशी पाईप नाही आहे. ही पाईप मला एका संतांनी माझी इमानदारी बघून मला दिली होती. या पाईपला तू जमिनीत गाडून दे. दुसऱ्या दिवशी ही तुला खूप सारे पाईप देणार, ज्यानं तू जे हवं ते बनवू शकशील आणि हे तुझ्या गावाची रक्षा पण करणार. हे ऐकून संजयला विश्वासच नाही बसला, पण तरीही संजयने ती पाईप त्याच्याकडून घेतली. मग दोघे जण आपापल्या रस्त्यामध्ये निघून जातात. संजय औषध घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि आपल्या बायकोला बोलतो, हे घे मीना, औषध खाऊन घे. मीना संजयच्या हातामध्ये पाईप बघून विचारते, हे तुमच्या हातामध्ये कसल्या प्रकारचा पाईप आहे हो? ही पाईप मला एका म्हाताऱ्या माणसाने दिली आहे. संजय आपल्या बायको मीनाला सगळं काही सांगतो, जे त्याच्या बरोबर घडलेलं होतं. ज्यावर मीना बोलते, तुम्ही आजच ह्या पाईपला जमिनीच्या आत गाडून द्या. काय तुला वाटतं की हा पाईप जादुई आहे? हे तर मला पण नाही माहित, पण जर का ही गोष्ट खरी निघाली तर गावाचं कल्याण होऊन जाईल ना. हे ऐकून संजय पाईपला जमिनीमध्ये गाडून टाकतो आणि जसं सकाळी होते तसंच तिथे एक झाडावर खूप सगळे पाईप लागलेले होते, ज्याला बघून संजय हक्काबक्का राहून जातो आणि बोलतो, ही तर खरंच जादुई पाईप आहे. आत्ता जाऊन मुखिया आणि सगळ्या गावांना बोलावून आणतो. संजय मुखिया आणि गाववाल्यांना बोलवून आणतो आणि सगळं काही त्यांना सांगतो, ज्यावर मुखिया बोलतात, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण आपण एवढ्या सगळ्या पाईपांचं करणार काय? हे पाईप असे तसे पाईप नाही आहेत. या पाईपनं आपण जे पण बनवू ती गोष्ट बनून जाणार. पण आपण यानं काय बनवणार आहोत? आपण सगळ्या पाईपनी एक ट्रेन बनवू, जी आपल्याला दुसऱ्या गावाशी जोडून ठेवेल. हे ऐकून सगळे गाववाले खुश झाले आणि ट्रेन बनवायला लागले. थोड्याच वेळानंतर ट्रेन बनून तयार झाली होती. वाह, या ट्रेन नंतर आता आपल्या सगळ्या समस्या संपून जाणार. सामान आणणं घेऊन जाणं सगळं यामध्ये होऊन जाणार आणि ह्या गावाची प्रगती पण होणार. बरोबर बोललात तुम्ही. हे बघून रमेशला जरा पण नाही आवडलं आणि तो हसत हसत बोलतो, बघा, पाईपनं ट्रेन बनवली. तुम्ही कधी ऐकलंय पाईपच्या ट्रेन बद्दल? ही ट्रेन चालणार ना? आता ते तर जेव्हा आपण यात बसू तर माहीत पडून जाईल रमेश. संजय सगळ्या गाववाल्यांना बोलवतो आणि बोलतो, या सगळे आता आपण ट्रेनमध्ये बसूया. ज्यावर रमेश बोलतो, नाही नाही, मी नाही बसणार ट्रेनमध्ये. ही ट्रेन चालणार नाही आहे. माहीत पडलं की तुटून आपल्यावरच पडली. रमेशने लोकांना घाबरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे खूप सगळ्या लोकांनी ट्रेनमध्ये पहिला बसण्यासाठी नकार दिला. नाही नाही, मी पण नाही बसणार यामध्ये. हो, मी पण नाही बसणार यामध्ये. माहित नाही कुठला अनर्थ होऊन जावा. हे ऐकून मुखिया रमेशवर रागावून बोलला, जर तुला नाही बसायचं तर नको बसू. गाववाल्यांना घाबरवून तुला काय मिळणार? नेहमी सत्ता हासिल करायच्या मागे पडला राहतो, पण कधीतरी आपल्या गावाबद्दल पण विचार करत जा. जाऊ द्या मुखियाजी, आपण ट्रेनमध्ये बसूया आणि बघूया की हा रमेश बरोबर आहे की नाही. जसंच लोक ट्रेनमध्ये बसतात तसंच ट्रेन चालायला लागते आणि सगळ्या लोकांना भरपूर आनंद होतो. मग पूर्ण गाव ट्रेनचा वापर करायला लागतात. पण हे सगळं बघून रमेश एकदा परत आगीने जळायला लागतो. ही ट्रेन जेव्हापासून आली आहे तेव्हा ते सगळे गाववाले संजय आणि त्या मुखियाचे तारीफच करत आहे. असंच चालत राहिलं तर मी कधीच ह्या गावाचा सरपंच नाही बनू शकणार. रमेश काही गावाच्या लोकांना एकत्रित करतो आणि त्या सगळ्यांना बोलतो, भावांनो, मी कुठल्या पण हालतीत ह्या ट्रेनला आपल्या गावात नाही चालू देऊ शकत. आपण आजच रात्री जेव्हा सगळे झोपून जाणार तेव्हा जादुई ट्रेनवर तेल टाकून आग लावून देऊ आणि जेव्हा मग मी मुखिया बनणार तेव्हा तुम्हा सगळ्यांना एक चांगली नोकरी पण देणार. हे सगळं ऐकून ते सगळेजण रमेशचं साथ देतात.
आणि जसंच रात्र होते तसंच रमेश आणि ते सगळेजण ट्रेनमध्ये तेल घेऊन आत शिरतात आणि मग रमेश बोलतो, खूप पाईपची ट्रेन करत होते ना, आज याचं सगळं कामच समाप्त करतो. पण जसंच रमेश आणि ते सगळेजण पाईपच्या ट्रेनीमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतात तसंच ट्रेनचे काही पाईप्स जादुई तरीक्याने बाहेर येऊन त्यांना मारायला लागतात. अरे हे काय होते आमच्यासोबत? अरे हे कसं? हे तर अशक्य आहे. मग ते पाईप ट्रेनमध्ये जेल बनवून त्यांना कैद करते आणि जेव्हा सकाळी होते तर संजय आणि मुखिया ट्रेनमध्ये चढतात आणि रमेशला कैदमध्ये बघतात. अरे हे काय? तू आणि हे लोक इथे काय करत आहे? मी समजलो मुखियाजी, यांच्या हातात तेल आहे. नक्की हे लोक ह्या ट्रेनला नुकसान पोचवायला आले असतील. तेव्हा मुखिया रमेशला विचारतो, का ही गोष्ट खरी आहे रमेश? नाही नाही, ही गोष्ट खरी नाही आहे. आम्ही तर फक्त या ट्रेनमध्ये बसायला आलो होतो. जसंच रमेश हे खोटं बोलतो तसंच एक पाईप त्याच्या डोक्यावर येऊन पडते. नाही, हे खरं नाही आहे. नाहीतर ही पाईपची ट्रेन असं नसतं केले. मला माफ करा मुखियाजी आणि संजय, मी सत्याच्या लालसामध्ये आंधळा झालो होतो आणि या ट्रेनला जाळणार होतो. मला माझ्या केल्यावर पछतावा आहे. मी असं काय परत पुन्हा नाही करणार. हे ऐकून गाववाले ओरडून बोलायला लागतात, गावातून काढून टाकायला गावातून. रमेश, तू आज आणि ह्या क्षणी ह्या गावातून काढला जातो. मुखियाजी, मला वाटतं की आपल्याला रमेशला अजून एक मौका द्यायला हवा. त्याला पश्चाताप आहे त्या गोष्टीचा. हे ऐकून मुखिया बोलतो, जर तू म्हणतोय तर रमेशला एक मौका नक्की देऊया. पण लक्षात ठेव रमेश, जर अशी चूक परत झाली तर तुला गावातून नेहमीसाठी काढण्यात येणार. आणि हे ऐकून रमेश सगळ्यांकडून माफी मागतो. तुझा खूप खूप धन्यवाद संजय. काही गोष्ट नाही रमेश, तुला आपल्या केल्या गोष्टीवर पछतावा आहे. मी बस त्या गोष्टीनं संतुष्ट आहे. ही गोष्ट आहे रामपूरच्या नंदूची. नंदू आपल्या कुटुंबासोबत रामपुरामध्ये राहायचा. तसा तर नंदू लाकूड तोड्याचं काम करत असायचा, परंतु त्याचं स्वप्न होतं की तो ट्रेनचा टीसी बनणार. आजकाल माझी ग्राहकी इतकी वाढली आहे की मला अभ्यास करायचा वेळच मिळत नाही आहे. अरे काय नंदू भाऊ, मला तुझ्याकडनं एक लाकडाचं मोठं कपाट बनवायचं आहे. मी बनवून तर घेईल भावा, पण वेळ लागणार त्याला. बघून घे, कुठल्या दुसऱ्या जागेवरनं बनवून घे. तू खूप भाव खायला लागलायस आता, पहिलेसारखं नाही राहिला. जाऊ दे, मी कुठनं अजून बनवून घेणार ते. नंदू एवढा चांगला लाकडांचा व्यापारी होता की सगळे त्याच्याचकडून सामान बनवत असायचे. ह्यामुळेच नंदू आपल्या पसंतीची नोकरी करू शकत नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाऊन नंदू आपली आई रूपमतीला सांगतो, आई, मी प्रत्येक गोष्टींची त्रासात आहे. सगळ्यांना माझ्याकडूनच आपलं सामान बनवायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला अभ्यास करायची सोय तर दूर, मला झोपायचा पण वेळ नाही मिळत आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. जर तुझ्या आतमध्ये एवढी चांगली कला आहे पैसे कमवायची, तर तुला हेच करायला पाहिजे. कुठे नोकरी बिक्री करायची काय गरज आहे? नाही आई, मला ट्रेनचा टीसी किंवा मोटरमॅन तर बनायचंच आहे. मग वाटल्यास जे होऊ दे. तू एक काम कर, आज संध्याकाळची ट्रेन पकडून तुझ्या मामाच्या घरी निघून जा. कमीत कमी काही दिवसांसाठी तुझी बुद्धी शांत तरी होईल. ही गोष्ट तू बरोबर बोललीस आई, मी असंच करणार. कमीत कमी काही दिवसांची मला मनाची शांती तर मिळणार. नंदू आपलं सामान भरून रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघून जातो आणि ट्रेन प्लॅटफॉर्मला येण्याची वाट बघत असतो. ट्रेन यायला खूप वेळ लागत आहे, तोपर्यंत काय करू? आराम पण किती करणार? तेवढ्यातच तिथे एक बाई आली आणि नंदूला म्हणू लागली, अरे नंदू, तू इथे काय करत आहेस? कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही. काही वर्षांपूर्वी तू माझ्या घराचा दरवाजा बनवला होतास. तो दरवाजा एवढा मजबूत बनलाय की आज सुद्धा तसाचा तसाच आहे. ती धन्यवाद. पण तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जात आहात, काय गोष्ट आहे? मी कुठे फिरायला जात नाहीये. तू ऐकलं नाहीस? शहराच्या बाहेर ट्रेन ड्रायव्हर आणि टीसीच्या नोकरीची एक्झाम चालू आहे. ही गोष्ट मी पण वृत्तपत्रात ऐकली होती. काय ह्यात मी पण भाग घेऊ शकतो?
यामध्ये सगळे शिकलेले ग्रॅज्युएट मुलं आपलं सिलेक्शन होऊ इच्छित आहेत. तिथे तुझ्यासारख्या लाकूड तोडायचं काय काम? तू जाऊन कुठचा तरी दरवाजा किंवा कपाट बनव. नंदूला त्या बाईचं बोलणं ऐकून खूप राग येतो आणि तो मामाच्या तिथे न जाता नोकरीसाठी जाण्यासाठी त्या बाईचा पाठलाग करू लागतो. इथे किती साऱ्या बंद पडलेल्या ट्रेन्स आहेत, पण इथे होत काय आहे? तेव्हा नंदूची नजर तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पडते. सगळे तरुण आणि मुली ज्या नोकरीच्या शोधामध्ये आले होते तिथे. तो त्यांना सांगतो, ह्या ट्रेन अंग्रेजच्या जमान्यापासून इथे बंद पडल्या आहेत. जो पण ह्या ट्रेन्सचा बरोबर उपयोग करणार आम्ही त्यालाच नोकरी देणार. मग तर माझी नोकरी पक्की. सरकारी कर्मचारी तेवढंच सांगून तिथून निघून जातो. तेव्हा नंदू त्या बाईच्या जवळ गेला. मी पण ट्रेनच्या सरकारी नोकरीसाठी यात भाग घेऊ शकतो? तू इथे सुद्धा आलास? अरे हे बावला बावळीचा खेळ थोडीच आहे जे तू पण करणार. त्या बाईने सगळ्यांच्या समोर नंदूचा अपमान केला. नंदू तिथून निघून गेला आणि विचार करू लागला, त्या सगळ्यांना मी यांच्यापेक्षा पण चांगली ट्रेन बनवून दाखवणार आणि त्याला स्वतः चालवणार. नंदूने त्याच वेळी निश्चय केला आणि जंगलातून खूप जास्त लाकडं कापून घेऊन आला आणि त्याने खरी ट्रेन बनवायचा विचार केला. 8 चाकांवाली. नंदू दिवस रात्र एक करून ट्रेनच्या आकाराची एक नकली लाकडाची ट्रेन बनवतो, जी एकदम ट्रेन सारखीच दिसत होती. संपूर्ण गावामध्ये ही गोष्ट पसरली होती. नंदूच्या लाकडाच्या ट्रेनच्या बद्दल सगळ्यांनाच माहीत झालं होतं. ही बनून तयार आहे. हिला फक्त आता बाहेर काढायचं आहे. जर ही चालून गेली तर सगळ्या गरिबांना ह्या लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने मी प्रत्येक जागी फिरवणार. बस यात इंजिन लागून जावं, माझं एक काम होऊन जाणार. नंदू प्रत्येक ठिकाणी जाऊन तसंच इंजिन शोधू लागला. भाऊ, तुमच्याकडे ट्रेनचं किंवा कुठल्या जुन्या गाडीचं इंजिन आहे का? ट्रेनचं इंजिन? तू काय कुठला पागल तर नाही आहेस ना? इथे ट्रेनचं इंजिन कसं मिळणार? बघा, मी एक लाकडाची ट्रेन बनवली आहे. जर तुमच्याजवळ तिच्यात लावायला कुठलं इंजिन आहे तर मला देऊन द्या. लाकडाची ट्रेन? हो हो, मी पण ऐकलंय की एक पागल लाकडाची ट्रेन बनवतो आहे. तो तूच आहे का? हो हो, मीच आहे. जेव्हा माझी लाकडाची ट्रेन चालायला लागेल ना तेव्हा तुम्हाला माहित पडणार. हे बघ, माझ्याकडे तर कुठलं इंजिन नाहीये, पण तिथे जवळपास खूप सारे तळाव आहेत जिथे तुला खूप साऱ्या गाडींचं इंजिन मिळून जाणार. जी गाडी त्या तळात डुबून जाते त्याचं इंजिन कोणी वापरत नाही. तू जाऊन तिथे बघून घे. नंदू त्या दुकानदाराचं बोलणं ऐकून त्या तलावाच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि त्या तलावामध्ये बघतो तर खूप साऱ्या भंगाराच्या गाड्या तिथे पडलेल्या आहेत. त्या गाड्यांमधून एका गाडीचं इंजिन तो बाहेर काढतो आणि तिथून निघून जातो. पण त्याच वेळी त्या इंजिन मधून एक आत्मा बाहेर पडून बोलतो, तू मला ह्या तळातून काढून मुक्त करून टाकलं आहेस. तुझा खूप खूप धन्यवाद. नंदू त्या आत्म्याला बघून खूपच घाबरतो आणि बस इंजिनाला घेऊन तिथून पळायचा प्रयत्न करतो. थांबून जा, घाबरू नकोस. तू माझी मदत केली आहे, मी तुला काहीच नाही करणार. मग माझ्याकडनं काय हवंय? खरंच मला बस हे इंजिन हवं आहे, अजून काहीच नाही. मला काहीच तुका कराल, माझी काही चूक नाहीये. जा, तू हे इंजिन घेऊन जा. तू ज्या पण गाडीत ह्या इंजिन लावशील, माझ्या चमत्कारी शक्तींच्या मुळे ही गाडी तिथे फक्त 1 मिनिटात पोहोचून जाणार. एवढं सांगून तो आत्मा अदृश्य झाला. नंदू त्या इंजिनाला घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि जाऊन आपल्या लाकडाच्या ट्रेनमध्ये लावतो. त्या इंजिनाला लावता क्षणी ती लाकडाची ट्रेन चमकून उठते. असं वाटलं की एक आश्चर्यच झालं आहे. नंदूची लाकडाची ट्रेन आता जादूची लाकडाची ट्रेन झाली होती. याला चालून बघतो. जय श्रीराम. आज माझा पहिला दिवस आहे. मी सगळ्या सवाऱ्या बसवून हिला खूप मोठी ट्रेन बनवून टाकणार. नंदूची लाकडाची ट्रेन चालू लागली. खूप साऱ्या लोकांना 1 मिनिटाच्या आतमध्ये स्त्री ट्रेन त्यांना घरी पोचवायची. माझी आई दवाखान्यात ऍडमिट आहे. काय तुम्ही मला तिथे पोहोचवू शकता? मी खूप ऐकलंय तुमच्या लाकडाच्या ट्रेन बद्दल. जर तुम्ही असं करून द्याल तर तुमची खूप कृपा होईल. येऊन जा. सवारी आणणं आणि सोडून देणं तर माझं काम आहे. येऊन जा. त्या माणसाला जादूच्या लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने नंदूने लगेचच हॉस्पिटलला सोडलं. धन्यवाद नंदू. भावा,
मी तुझा उपकार आयुष्यभर नाही विसरणार. असंच नंदूचं नाव प्रसिद्ध झालं. लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने सगळे खूप खुश झाले होते. ही गोष्ट सीमाला समजली. तेव्हा सीमाने त्याच्या विरुद्ध कट रचण्याचा निश्चय केला. या नंदूच्या मुलाचं काहीतरी करावंच लागेल. इंजिनामुळे हे सगळं काही त्या इंजिनामुळेच झालं आहे. मी ते इंजिनच त्या लाकडाच्या ट्रेन मधून चोरणार. आता ना राहणार बांबू ना वाजणार बासरी. आणि सीमाने तसंच केलं. त्या इंजिनला चोरण्यासाठी नंदूच्या घराच्या जवळ जाऊन पोहोचली. तिथे जाऊन तिने बघितलं तर लाकडाची ट्रेन उभी आहे आणि ती जशी त्या लाकडाच्या ट्रेनच्या जवळ त्या इंजिनाला चोरण्यासाठी पोहोचली, इंजिनाला स्पर्श केल्यानंतर इंजिन मधून करंट यायला लागला आणि करंट जोराने सीमाला लागला. अगं आई, करंट करंट. सीमाची किंकाळी ऐकून नंदू तिथे पोहोचला आणि लाकडाच्या बांबूने तिला इंजिन पासून मुक्त केलं. धन्यवाद नंदू, तू माझा जीव वाचवलास. तू इथे इंजिन चोरी करायला आली होतीस, ही खूप चुकीची गोष्ट आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर ना. मी तुला तेव्हा माफ करणार जेव्हा तू माझ्यासोबत ह्या लाकडीच्या ट्रेन मध्ये काम करणार. ही पण काही विचारायची गोष्ट आहे, मी नक्कीच करणार. सीमा आणि नंदू मिळून आता सगळ्यांना लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने आपापल्या घरी पोहोचवू लागले. लल्लन, राजू आणि छोटू रामपूर गावात राहणारे होते. गावातली सगळे लोक या तिघांमुळे हैराण असत. तिघही छोट्या मोठ्या चोऱ्या करून आपले दिवस ढकलत असत. अरे यार, खूप दिवस झाले काही मोठा हात नाही मारला. छोटा मोठा हात म्हणून काय होणार आहे, आपल्याला मोठं काहीतरी केलं पाहिजे ज्यातून खूप फायदा होईल. पण मोठा हात मारण्यामध्ये धोका पण मोठा असतो. छोटूचं बरोबर आहे, छोटा मोठा हात मारून आपल्याला खायचे प्यायचा तर बंदोबस्त होतो आणि त्यामुळे पोलिसांचा पण जास्त धोका नसतो. मी ऐकलं आहे की गावातल्या सुगिया काकू जवळ भरपूर सारं सोनं आहे. तसाही तिचा मुलगा सरकारी नोकर आहे. सगळा पैसा 2 नंबरचा आहे तिच्याकडे. जर आपण तिचे पैसे चोरले तरी आपल्याला काही होणार नाही. तिघही सुगिया काकूच्या घराच्या आजूबाजूला निघून जातात आणि टेहळणी करायला लागतात. सुगिया काकू आपल्या अंगणात झाडत असते. तिघही घरच्या मागच्या बाजूने पाळत ठेवायला लागतात. हा चांगला चान्स आहे, वाटतं घरी कोणीच नाहीये आणि सुगिया काकी घराच्या बाहेर झाडू मारते. आपण हळूच मागून जाऊन चोरी करून पळून जाऊया. तुम्ही दोघं आतमध्ये जा, मी इथे बाहेर नजर ठेवतो. जर कोणी जरी आलं तरी खोकल्याची ऍक्टिंग करेन. ठीक आहे, पण जरा सांभाळून. सुगिया काकी खूप हुशार आहे, जर पकडले गेलो तर खूप मार बसेल. प्लॅनच्या अनुसार छोटू मागच्या दरवाज्यावर लक्ष ठेवून होता, तर लल्लन आणि राजू गपचूप घरात जाऊन आतलं सोनं बाहेर काढायला लागतात. तेव्हा छोटूच्या नाकात धूळ जाते आणि त्याला खोकला यायला लागतो. लल्लन आणि राजूला वाटतं नक्कीच कोणीतरी येत आहे. हा तर छोट्याच्या खोकड्याचा आवाज आहे, नक्कीच कोणतरी येत असेल. आपल्याला इकडनं निघावंच लागेल. आता आपण या भांड्यात लपून बसूया. लल्लन आणि राजू मोठ्या भांड्यांमध्ये लपून बसतात. तेव्हा सुगिया काकू तिकडे येते आणि त्या भांड्यांच्या खाली आग लावते. लल्लन आणि राजूला गरम व्हायला लागतं. दोघही ओरडत भांड्यांमधून बाहेर येतात. तुम्ही दोघे इकडे काय करत आहात? काकी, आम्ही हे भांड बघायला आलो होतो. भांड्यांच्या आतमध्ये जाऊन मला मूर्ख बनवताय? थांबा, तुम्हाला दोघांना आता दाखवतेच मी. सुगिया काकू दोघांनाही झाडूने मारते. छोटू वाचवायला येतो तर तो पण झाडूचा मार खातो. तिघही आपला कान धरून तिकडून पळून जातात आणि मग परत कधीही सुगिया काकूच्या घरात पाऊल न ठेवायची शपथ घेतात. माझी कंबर मोडली रे. खूप मारलं काकीनी, मी तर हलवू शकत नाही आता. म्हणून मी सांगत होतो मोठं काहीतरी करायला. छोट्या मोठ्या चोरीने काही होणार नाही. राजू बरोबर बोलत आहे. मी ऐकलं आहे गावाजवळच्या ट्रॅकवरून सोन्याच्या भरलेले ट्रेन जाणार आहे. जर आपण त्या ट्रेनलाच लुटलं तर? पण आपण हे करणार तरी कसं? आपण त्या ट्रेन सारखीच हुबेहूब एक ट्रेन बनवायची जी पाण्यावर चालणारी फ्लाइंग ट्रेन असेल आणि त्या गाडीच्या बाजूच्या रुळावर आपण आपली फ्लाइंग ट्रेन चालवायची आणि जेव्हा ट्रेन बोगद्याजवळ येईल तेव्हा सगळं सोनं आपल्या ट्रेनमध्ये टाकून आपण उडून जाऊया.
दुसऱ्या दिवसापासूनच राजू आणि छोटू पाण्यावर चालणारी फ्लाइंग ट्रेन बनवायला सुरुवात करतात. काही दिवसांनी तिघं मिळून पाण्यावर चालणारी फ्लाइंग ट्रेन बनवण्यात यशस्वी होतात आणि आपल्या चोरीचा प्लॅन पुढे ढकलतात. वाह, काय मस्त ट्रेन आहे. कोणी आजपर्यंत अशी ट्रेन बघितली नसेल. या ट्रेनच्या समोर तर प्लेन पण फेल आहे. ही ट्रेन प्लेन सारखी हवेत उडू पण शकते का? ठरल्याप्रमाणे आपण उद्या सोना चोरी करून ट्रेन मध्ये उडून जाऊया. कोणालाही कळणार सुद्धा नाही. तिघही ठरल्याप्रमाणे आपल्या पाण्यावर चालणाऱ्या फ्लाइंग ट्रेनला घेऊन चोरी करायला निघतात. जसं सोन्याने भरलेली ट्रेन गुहेतून जाते, छोटू सोन्याने भरलेला बॉक्स घेऊन आपल्या पाण्यावर चालणाऱ्या मॅजिक ट्रेन मधून उडून जातो. पोलीस तिघांच्याही मागे लागतात. पोलीस आपल्या मागे हात धुवून लागले आहेत. आता घाबरायचं काही कारण नाहीये. आपण सोनं विकून दुसऱ्या देशात निघून जाऊया. मला तर विश्वासच बसत नाहीये. आपला प्लॅन पूर्ण झाला. चला या बॉक्सला उघडूया. आपल्याकडे सोनंच सोनं असेल. तिघही जसं तो बॉक्स उघडतात त्यात वॅक्सिन असतं. तिघही हे बघून खूप गोंधळून जातात. हे काय, असं वाटतं आपण चुकीचा बॉक्स उचलून आणलाय. ह्याच्यात तर काहीतरी औषध दिसतंय. सगळी मेहनत वाया गेली. आता आपण काय करायचं? हे कोरोना व्हायरसचं वॅक्सिन आहे. हे आपण लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची मदत करू शकतो. पण हे आपलं काम नाहीये. छोटू बरोबर बोलत आहे. आजपर्यंत आपण इतकी वाईट कामं केली आहेत. जेव्हा देवाने आपल्याला पुण्याचा चान्स दिला आहे तेव्हा आपल्याला हा चान्स सोडायला नाही पाहिजे. तिघही तो वॅक्सिनने भरलेला बॉक्स पाण्यावर चालणाऱ्या मॅजिक ट्रेन मधून गरजू लोकांपर्यंत पोहोचवतात. जिकडे जायची काहीही सुविधा नसते. त्यांचं हे काम बघून सरकार त्यांना पुरस्कार देतं. या तिघांनी खूपच अपराध केले आहेत. पण या कठीण प्रसंगी तिघांनी पोचू न शकणाऱ्या भागांमध्ये जाऊन वॅक्सिन देऊन खूप महत्वाचं काम केलंय. म्हणून या तिघांची शिक्षा माफ केली जाते आणि त्यांना या कामाबद्दल पुरस्कार सुद्धा दिला जात आहे. मी आता शपथ घेतो की मी आता परत कधीच चोरी करणार नाही. आपल्या मेहनतीने पैसे कमवेन आणि दुसऱ्यांची मदत करेन. खरं बोललास तू. आज मला जो आनंद मिळाला आहे तो आनंद कधीच मिळाला नव्हता. आपल्या पाण्यावर चालणाऱ्या मॅजिक ट्रेनने तर कमालच केली. तिघही त्यानंतर चोरी करणं सोडून देतात आणि आपल्या पाण्यावर चालणाऱ्या ट्रेनने लोकांची मदत करायला लागतात. म्हणून आता लोक त्यांच्या कामाची स्तुती करतात. तिघही आपल्या गावात खूप फेमस होतात. लल्लन, राजू आणि छोटू रामपूर गावात राहणारे होते. गावातली सगळे लोक या तिघांमुळे हैराण असत. तिघही छोट्या मोठ्या चोऱ्या करून आपले दिवस ढकलत असत. अरे यार, खूप दिवस झाले काही मोठा हात नाही मारला. छोटा मोठा हात म्हणून काय होणार आहे? आपल्याला मोठं काहीतरी केलं पाहिजे ज्यातून खूप फायदा होईल. पण मोठा हात मारण्यामध्ये धोका पण मोठा असतो. छोटूचं बरोबर आहे. छोटा मोठा हात मारून आपल्याला खायचे प्यायचा तर बंदोबस्त होतो आणि त्यामुळे पोलिसांचा पण जास्त धोका नसतो. मी ऐकलं आहे की गावातल्या सुगिया काकू जवळ भरपूर सारं सोनं आहे. तसाही तिचा मुलगा सरकारी नोकर आहे. सगळा पैसा 2 नंबरचा आहे तिच्याकडे. जर आपण तिचे पैसे चोरले तरी आपल्याला काही होणार नाही. तिघही सुगिया काकूच्या घराच्या आजूबाजूला निघून जातात आणि टेहळणी करायला लागतात. सुगिया काकू आपल्या अंगणात झाडत असते. तिघही घरच्या मागच्या बाजूने पाळत ठेवायला लागतात. हा चांगला चान्स आहे. वाटतं घरी कोणीच नाहीये आणि सुगिया काकी घराच्या बाहेर झाडू मारते. आपण हळूच मागून जाऊन चोरी करून पळून जाऊया. तुम्ही दोघं आतमध्ये जा. मी इथे बाहेर नजर ठेवतो. जर कोणी जरी आलं तरी खोकल्याची ऍक्टिंग करेन. ठीक आहे, पण जरा सांभाळून. सुगिया काकी खूप हुशार आहे. जर पकडले गेलो तर खूप मार बसेल. प्लॅनच्या अनुसार छोटू मागच्या दरवाज्यावर लक्ष ठेवून होता, तर लल्लन आणि राजू गपचूप घरात जाऊन आतलं सोनं बाहेर काढायला लागतात. तेव्हा छोटूच्या नाकात धूळ जाते आणि त्याला खोकला यायला लागतो. लल्लन आणि राजूला वाटतं नक्कीच कोणीतरी येत आहे. हा तर छोट्याच्या खोकड्याचा आवाज आहे. नक्कीच कोणतरी येत असेल. आपल्याला इकडनं निघावंच लागेल. आता आपण या भांड्यात लपून बसूया. लल्लन आणि राजू मोठ्या भांड्यांमध्ये लपून बसतात. तेव्हा सुगिया काकू तिकडे येते आणि त्या भांड्यांच्या खाली आग लावते. लल्लन आणि राजूला गरम व्हायला लागतं. दोघही ओरडत भांड्यांमधून बाहेर येतात. तुम्ही दोघे इकडे काय करत आहात? काकी, आम्ही हे भांड बघायला आलो होतो. भांड्यांच्या आतमध्ये जाऊन
मला मूर्ख बनवताय? थांबा, तुम्हाला दोघांना आता दाखवतेच मी. सुगिया काकू दोघांनाही झाडूने मारते. छोटू वाचवायला येतो तर तो पण झाडूचा मार खातो. तिघही आपला कान धरून तिकडून पळून जातात आणि मग परत कधीही सुगिया काकूच्या घरात पाऊल न ठेवायची शपथ घेतात. माझी कंबर मोडली रे. खूप मारलं काकीनी. मी तर हलवू शकत नाही आता. म्हणून मी सांगत होतो, मोठं काहीतरी करायला छोट्या मोठ्या चोरीने काही होणार नाही. राजू बरोबर बोलत आहे. मी ऐकलं आहे गावाजवळच्या ट्रॅकवरून सोन्याच्या भरलेले ट्रेन जाणार आहे. जर आपण त्या ट्रेनलाच लुटलं तर. पण आपण हे करणार तरी कसं? आपण त्या ट्रेन सारखीच हुबेहूब एक ट्रेन बनवायची, जी पाण्यावर चालणारी फ्लाइंग ट्रेन असेल. आणि त्या गाडीच्या बाजूच्या रुळावर आपण आपली फ्लाइंग ट्रेन चालवायची. आणि जेव्हा ट्रेन बोगद्याजवळ येईल तेव्हा सगळं सोनं आपल्या ट्रेनमध्ये टाकून आपण उडून जाऊया. दुसऱ्या दिवसापासूनच राजू आणि छोटू पाण्यावर चालणारी फ्लाइंग ट्रेन बनवायला सुरुवात करतात. काही दिवसांनी तिघं मिळून पाण्यावर चालणारी फ्लाइंग ट्रेन बनवण्यात यशस्वी होतात आणि आपल्या चोरीचा प्लॅन पुढे ढकलतात. वाह, काय मस्त ट्रेन आहे. कोणी आजपर्यंत अशी ट्रेन बघितली नसेल. या ट्रेनच्या समोर तर प्लेन पण फेल आहे. ही ट्रेन प्लेन सारखी हवेत उडू पण शकते का? ठरल्याप्रमाणे आपण उद्या सोना चोरी करून ट्रेन मध्ये उडून जाऊया. कोणालाही कळणार सुद्धा नाही. तिघही ठरल्याप्रमाणे आपल्या पाण्यावर चालणाऱ्या फ्लाइंग ट्रेनला घेऊन चोरी करायला निघतात. जसं सोन्याने भरलेली ट्रेन गुहेतून जाते, छोटू सोन्याने भरलेला बॉक्स घेऊन आपल्या पाण्यावर चालणाऱ्या मॅजिक ट्रेन मधून उडून जातो. पोलीस तिघांच्याही मागे लागतात. पोलीस आपल्या मागे हात धुवून लागले आहेत. आता घाबरायचं काही कारण नाहीये. आपण सोनं विकून दुसऱ्या देशात निघून जाऊया. मला तर विश्वासच बसत नाहीये. आपला प्लॅन पूर्ण झाला. चला या बॉक्सला उघडूया. आपल्याकडे सोनंच सोनं असेल. तिघही जसं तो बॉक्स उघडतात त्यात वॅक्सिन असतं. तिघही हे बघून खूप गोंधळून जातात. हे काय? असं वाटतं आपण चुकीचा बॉक्स उचलून आणलाय. ह्याच्यात तर काहीतरी औषध दिसतंय. सगळी मेहनत वाया गेली. आता आपण काय करायचं? हे कोरोना व्हायरसचं वॅक्सिन आहे. हे आपण लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची मदत करू शकतो. पण हे आपलं काम नाहीये. छोटू बरोबर बोलत आहे. आजपर्यंत आपण इतकी वाईट कामं केली आहेत. जेव्हा देवाने आपल्याला पुण्याचा चान्स दिला आहे तेव्हा आपल्याला हा चान्स सोडायला नाही पाहिजे. तिघही तो वॅक्सिनने भरलेला बॉक्स पाण्यावर चालणाऱ्या मॅजिक ट्रेन मधून गरजू लोकांपर्यंत पोहोचवतात, जिकडे जायची काहीही सुविधा नसते. त्यांचं हे काम बघून सरकार त्यांना पुरस्कार देतं. या तिघांनी खूपच अपराध केले आहेत. पण या कठीण प्रसंगी तिघांनी पोचू न शकणाऱ्या भागांमध्ये जाऊन वॅक्सिन देऊन खूप महत्वाचं काम केलंय. म्हणून या तिघांची शिक्षा माफ केली जाते आणि त्यांना या कामाबद्दल पुरस्कार सुद्धा दिला जात आहे. मी आता शपथ घेतो की मी आता परत कधीच चोरी करणार नाही. आपल्या मेहनतीने पैसे कमवेन आणि दुसऱ्यांची मदत करेन. खरं बोललास तू. आज मला जो आनंद मिळाला आहे तो आनंद कधीच मिळाला नव्हता. आपल्या पाण्यावर चालणाऱ्या मॅजिक ट्रेनने तर कमालच केली. तिघही त्यानंतर चोरी करणं सोडून देतात आणि आपल्या पाण्यावर चालणाऱ्या ट्रेनने लोकांची मदत करायला लागतात. म्हणून आता लोक त्यांच्या कामाची स्तुती करतात. तिघही आपल्या गावात खूप फेमस होतात.